ऐका ना, आज आपल्याला हरभऱ्याची मस्त मटणासारखी रस्सा भाजी बनवायची आहे. तर रात्री मी हरभरे भिजू घातलेले आहेत. आता मी चांगले ते शिजवणार आहे. त्याला बराच वेळ लागतो. कुकरमध्ये जरा लवकर होतं खरं, मी आज भांड्यात शिजवणार आहे. तर हे शिजवून झालेत. तर चला आता फोडणीसाठी तयारी करूया. ह्याच्यामध्ये तेल तापत ठेवले, ह्याच्यात जिरे, मोहरी घातलेली आहे आणि ते तडतडायला लागले. तर कढीपत्ता घातलेला आहे आणि नंतर ह्याच्यात कांदा घातलेला आहे, आलं लसूणची पेस्ट. आता हे सगळं गुलाबी रंगावर परतून घेणार आहे. त्यानंतर मी टोमॅटो घातलेले आहेत. आता हे एक जीव चांगले परतूया. याच्यामध्ये लाल तिखट, काळं तिखट, मीठ, हळद, हिंग हे सगळं घालून आता चांगलं तेलामध्ये ह्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतूया. कारण की नंतर डायरेक्ट ह्याच्यात हरभऱ्याची भाजी घालायची आहे. आता ही आपण हरभऱ्याची शिजवलेली भाजी घातलेली आहे आणि थोडंसं गरम पाणी करायला विसरलो. पटकन गरम पाणी केलं आणि ह्याच्यामध्ये टाकलं. ह्याच्यामध्ये कोथिंबीर भुरभुरली. बघा किती कट छान आलेला आहे. तर ताटाला लावलेली आहे चपाती. ही मी चपाती स्वतः बनवली, किती लुसलुशीत आणि मऊ झालेली आहे. आणि पाणी सुद्धा तांब्यात घेतले. आता हा आहे भात, पांढरा शुभ्र. हा पण मऊ झालेला आणि लुसलुशीत झालेला आहे. तर चला आता आपण मस्तपैकी हरभऱ्याची भाजी बघूया कशी झाली ते. वाव, मटणासारखी झालेली आहे. अरे च्या, मटण खायची गरजच नाही ज्यावेळेस हरभरा खातो. हरभऱ्यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते. आपल्या शरीराला प्रोटीनची गरज खूप असते. जे कष्ट करतात त्यांनी प्रोटीन खावं, जेणेकरून आपले मसल तयार व्हायला होतात मजबूत. ह्याच्यामध्ये बरेचसे आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्स आणि कॅल्शियम मिळतं. तर चला, तो भाग वेगळा आहे. आता आपण मस्तपैकी हरभऱ्याची भाजी खाऊया. मला प्रचंड भूक लागलेली आहे. तर आता आपण जेवायला घेऊया. बघा किती छान कलर आलेला आहे. तर पोटात कावळे ओरडायलेत. आता मी जेवायला सुरुवात करणार आहे. थँक यू.